भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सध्या बोलतायत, थेट जाऊयात। नाही आणि आताही ते मेळाव्यात वगैरे जे बोलतात आहे, खरं तर मोदीजी कुठं, उद्धव ठाकरे कुठं, देवेंद्रजी कुठं, उद्धव ठाकरे कुठं, काहीतरी मनोरंजन सुरू आहे। उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे लोक कंटाळलेले आहेत, तेच ते भाषण आणि तेच ते काम। उद्धव ठाकरेला माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून, 2.5 वर्षात मुख्यमंत्री असताना त्यांनी काय काम केलं, जनतेला विकास सांगावा। टोमणे मारून महाराष्ट्र पुढे जाणार नाही। सकाळचा भोंगा राजकीय असतो, हे भोंगे न वाजवता महाराष्ट्राच्या शेतकरी शेतमजुराच्या विकासाकरता, या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याकरता काय तुमचं म्हणणं आहे हे सांगितलं पाहिजे। पण नुसते राजकीय भाषण करायचे, भाषण करायचे, नरेटिव्ह सेट करायचे आणि मतं घ्यायचे। आता लोकसभेला आपण लोकसभेला चाललं की संविधान बदलणार, आदिवासीला होणार, आता कुठल्या मुद्द्यावर लढणार आहे? आता विकासाच्या मुद्द्यावर लढा। तुम्ही 2.5 वर्ष काय केलं सांगा मुख्यमंत्री म्हणून। शरद पवार साहेब सांगतील काय केलं राज्याकरता, आम्ही सांगू राज्याकरता काय केलं। त्यामुळे निवडणूक ही आता अशी होणार नाही, ती विकासावर होईल। भाऊ, रामदास कदम काल बोलले की अजित पवारांना थोडं उशिरा घेतलं असतं तर बरं झालं असतं, थोडं वेगळं असतं लोकसभेत। नाही, मला रामदास कदमजी कुठल्या उद्देशाने बोलले, त्यांचा बोलण्याचं तात्पर्य काय होतं हे माहिती नाही। एमएसपीमध्ये आज वाढ झालेली आहे, केंद्र सरकारने 14 खरीप पिकांमध्ये एमएसपीची वाढ केली आहे, शेतकऱ्यांना केंद्र सरकारचं मी आभार मानतो की केंद्र सरकारने 14 पिकाला एमएसपी वाढवली आणि मी राज्य सरकारला विनंती करणार आहे की या एमएसपीमध्ये तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी थोडं वाढवली पाहिजे, जेणेकरून कापूस, सोयाबीन आणि हे 14 पिकं आहेत यांना राज्य सरकारची हमी आणि केंद्र सरकारची हमी। जर राज्याची हमी अजून मिळाली तर मोठ्या प्रमाणावर कापसाला भाव येईल, सोयाबीनला येईल। त्यामुळे केंद्र सरकारची जशी हमी आहे तशी राज्य सरकारने सुद्धा काहीतरी एमएसपीमध्ये आपल्याकडून मदत करावी।